नमस्कार मंडळी, सध्या सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुरडू गाव प्रकरणामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठं वादळ उठलं आहे। अजितदादा पवार आणि पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चा रंगल्या आहेत। या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे, अजितदादांच्या नेतृत्वावर होत असलेल्या या हल्ल्यांकडे पक्षातील कार्यकर्ते कसे पाहत आहेत, याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे। राजपुरे साहेब, दापोली डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। सर्वात पहिला प्रश्न असा आहे की अजितदादांनी नेहमीच ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे, तरी त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं। यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? अजितदादांचं नेतृत्व हे ग्रामीण भागातील विकासाकडे राहिलेलं लक्ष आहे। ग्रामीण भागाचा विकास व्हावा, शहरांचा विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी काम केले। सकाळी 5-5 वाजता विकास कामं सुरू झाली तेव्हा स्वतःहून व्हिजिट करणं, त्याला योग्य त्या सूचना देणं, कामाची क्वालिटी राखणं यासाठी त्यांचा हातखंड आहे आणि कार्यकर्त्यांशी एकदम जवळचा संबंध असणार असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे। आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्यावरती मनापासून प्रेम करते। म्हाडा तालुक्यातील कुरडू गावातल्या हा रस्त्याचा विषय, रस्त्याच्या दुरुस्ती का नवीन करण्यासाठी मुरमाची खोदाई सुरू होती। शासन त्या बिलामधून, कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामधून रॉयल्टीचे पैसे देखील वजा करून घेतं किंवा रॉयल्टी देखील त्यातून वसूल केली जाते। आणि मग रस्त्यासाठी जर मुरुम खोदाई होत असेल आणि तिथे त्याला प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस अधिकारी येऊन त्रास देत असतील आणि मग उपमुख्यमंत्री जेव्हा फोन करून सांगतात IPS सारख्या दर्जाच्या अधिकाऱ्याला, तेव्हा ते IPS अधिकारी सांगतात स्पीकरला फोन टाकून की मी आपल्याला ओळखलं नाही म्हणून। अख्ख्या महाराष्ट्राने देशाला अजितदादांचा आवाज परिचित आहे आणि IPS सारखा अधिकारी जेव्हा सांगतो की मी आवाज ओळखलं नाही, मला तुमचं नाव सांगा, आणि ते स्वतः सांगतायत, तर मी कसं मान्य करू? असं त्यांचा शब्दप्रयोग असेल तर ही चुकीची गोष्ट आहे। किंबहुना अधिकाऱ्यांचा उर्मटपणातून जाणवत आहे। IPS दर्जासारखा अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचं मुरमाची खोदाईसाठी जर बघायला जात असेल तर इथेच शंकेची पाल चुकते। PI, तिथले स्थानिक PI असतील, API असतील, PSI असतील, हवालदार असतील, कॉन्स्टेबल असतील, महसूल ज्यांचं अखत्यारीमध्ये खातं येतं किंवा हे काम येतं ते महसूलचे अधिकारी पण जात नाहीयेत, ते देखील इथं हजर नाहीत आणि IPS अधिकारी जर पोहोचतोय म्हणजे हा ठरवून केलेला भाग आहे। अजितदादांसारख्या ग्रामीण भागातील विकासा कामाकडे किंवा शहराचे विकासात्मक नेतृत्वावरती मुद्दाम हल्ला करण्यासाठी IPS अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय। किंबहुना IPS अधिकारी राजकारण करतात असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे आता। किंवा स्वतःच व्हिडिओ काढायचे, स्पीकर फोन टाकायचा, उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शूट करायचे आणि ते व्हायरल करायचे, हे कुठल्या तत्वात बसतं, कुठल्या नीतिमत्तेत बसतं, हा जनतेने विचार करण्यासारखी गोष्ट आहे। एक वरिष्ठ IPS अधिकारी तटस्थ राहण्याऐवजी राजकारणात खेळल्यासारखं दिसतं, हे लोकशाहीसाठी किती धोकादायक आहे? 100% धोकादायक आहे। जेव्हा IPS परीक्षा दिली जाते, माणूस व्यक्ती ते IPS अधिकारी बनते, त्याच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये पण त्यांच्याकडे असेल याच्यामध्ये अजितदादा फोन करतात, ते उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, म्हणजे शासन आहेत आणि शासनाकडे काम करतात, शासनामध्ये काम करतायत, तर शासनाचा उपमुख्यमंत्री जेव्हा फोन येतो त्याचा आदर करणं, सन्मान करणं हे त्या अधिकाऱ्याचं काम आहे। आणि कुठल्याही वैयक्तिक कामासाठी त्यांनी फोन नाही केलेला आहे, गावाच्या विकासाच्या कामासाठी फोन केलेला आहे। तो स्पीकर फोनला टाकणं, मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून सांगणं आणि व्हायरल करणं, IPS अधिकारी त्या अंजनी कृष्णा आहेत, त्या केरळच्या आहेत, ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि हे त्या राजकारण करतायत असंच नक्की आम्हाला वाटायला लागलेलं आहे आता। या प्रकरणात अजित पवारांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय, पण अनेकांच्या मते हा जाणीवपूर्वक रचलेला राजकीय डाव आहे। आपलं मत काय आहे? दबावाचा विषयच इथे येत नाही। दबाव टाकला असता तर व्हिडिओ व्हायरल झालेच नसते, शूट करायची हिंमतच झाली नसती। त्यांच्या आवाजात एक वेगळी जरब आहे। कामं व्हावीत, कार्यकर्त्यांच्या विकासाची कामं व्हावीत, कार्यकर्त्यांचं काम व्हावं हे नेतृत्वाचं कामच आहे, कर्तव्यच आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी फोन केला। मी तर अशा नेतृत्वाचं कौतुक करावं, सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे। सामान्य कार्यकर्ता जेव्हा उपमुख्यमंत्र्याला फोन करतोय, उपमुख्यमंत्री तो फोन घेतायत आणि त्याच्याशी बोलतायत, अधिकाऱ्यांशी बोलतायत, अजून लोकाभिमुख नेतृत्व काय असावं हे उत्कृष्ट उदाहरण आहे अजितदादांचं। की आपला सामान्य कार्यकर्त्याचा फोन रिसीव्ह करतायत, त्या अधिकाऱ्यांशी बोलतायत, त्यांना विनंती करतायत
आणि अधिकारी ते व्हिडिओ व्हायरल करतायत, चुकीचे मेसेज पब्लिश करतायत आणि स्वतः की चमकेशगिरी केल्यासारखा हा प्रकार नक्कीच वाटतोय मला. हा मुद्दा केवळ मुरुम उपशाचा आहे की अजितदादांच्या लोकप्रियतेला धक्का देण्याचं मोठं षडयंत्र आहे? आपल्याला काय वाटतं? नक्कीच त्याच्या पाठीमागे एक षडयंत्र आहे असं शंका घेण्यास वाव आहे. कारण खेडेगावातला, ग्रामीण भागातला हा रस्ता त्याचा दुरुस्ती का नवीन करण्यासाठी मुरुमाची खोदाई केली जाते. दुरुस्त करण्यासाठी रॉयल्टी शासन घेणारच आहे. महसूलचे अधिकारी पोहोचत नाहीयेत, त्यांची ऑब्जेक्शन नाहीये, त्यांच्या परवानग्या झालेल्या आहेत. स्थानिक पीआय जात नाहीयेत, पीएसआय जात नाहीत, एपीआय जात नाहीत, कॉन्स्टेबल जात नाही, हवालदार, डायरेक्ट आयपीएस अधिकारी येतोय आणि तो काम बंद करायला सांगतोय, तो गुन्हे दाखल करायला निघतोय. कायदा काय चौकटी ते बसतं की नाही मला माहिती नाही, परंतु आजपर्यंत हे काम महसूलकडे एवढा मला माहिती आहे. आणि ते व्हिडिओ बोलताना अजितदादा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर स्पीकर फोनला टाकतायत, त्याचे व्हिडिओ करायला लावतायत, ते व्हायरल करायला लावतायत. हे आयपीएस अधिकाऱ्याला शोभावंत नाही, ठरवून केलेलं राजकारण आहे, षडयंत्र आहे त्यांना बदनाम करण्यासाठी. पण मला वाटत नाही की लोकांना चांगलं माहिती आहे की अजितदादांचं नेतृत्व काय आहे. विकासासाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व आहे. सकाळी 5 वाजता उठून साईटवरती जाऊन कामाची क्वालिटी चेक करणारं नेतृत्व आहे. किंबहुना काम खराब असेल तर तात्काळ तिथे आदेश देऊन तिथे ते कामाला दुरुस्ती करणारं नेतृत्व आहे. ते अंजनी कृष्णा पण 5 वाजता साईटवर जात नसतील लोकांसाठी. ते आमचं नेतृत्व कित्येक वर्ष हे काम करत आहे. या सर्व प्रकरणावर सामान्य नागरिक म्हणून तुमची काय भूमिका असेल? सामान्य नागरिकांचा ह्या अधिकाऱ्यांबाबत जे काय मत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या देशाला माहिती आहे. तासनतास त्या आपल्या सामान्य नागरिकांना तिष्ठत ठेवायचं, त्यांची कुठली कामं करायची नाहीत. मंत्रालयात एवढी गर्दी का वाढलेली असते? मंत्र्यांकडे, नेत्यांकडे मंडळी सामान्य नागरिक का जातो? हे अधिकारी कामं करत नाही म्हणून जात असतात. अर्थात सगळेच अधिकारी करत नाही अशातली बाब नाहीये, पण काही अधिकारी नक्कीच असे आहेत की ते जनतेला नक्की त्रासदायक ठरत असतात. आणि म्हणून ही लोक, कार्यकर्ते जे असतील किंवा सामान्य नागरिक असतील, हे मंत्र्याकडे जातात. आणि त्याच भूमिकेने त्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे. आणि उपमुख्यमंत्री एवढे बिझी असून देखील त्यांनी तो फोन घेतलाय आणि त्या अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण अधिकारी त्याचा उलटा अर्थ लावून बदनामी करण्याचं काम करतायत. आणि मी काहीतरी श्रेष्ठ आहे, शासनापेक्षा मी श्रेष्ठ आहे, या घटनेपेक्षा मी श्रेष्ठ आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हे धोकादायक आहे. मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला विनंती करेन की हे जे प्रकार होत असतील, हे अधिकारी जर असं वागत असतील तर आपण सगळ्यांनी शासनाला विनंती करावं की ह्या अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे समज द्यावी, असं मला वाटतं आहे. राजपुरे साहेब, आपली भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद. आजच्या चर्चेतून हेच अधोरेखित झालं आहे की अजितदादांची लोकप्रियता कमी करण्यासाठी राजकीय षडयंत्र रचले जात आहे, पण जनता त्याला बळी पडणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.